नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। यदाही निंद्रियार्थेषु न कर्म स्वनुषज्यते सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते। तरी जयाची या इंद्रियांची या घरा नाही विषयांची या एरझारा। जो आत्मबोधाची या ओवरा किंवा आत्मबोधाच्या ओवरा पहुडला असे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। या अध्यायाच्या प्रारंभाला प्रास्ताविक भूमिका आपण अशी पाहिली आहे। यच्च यावत मनुष्य देहामध्ये आलेल्या किंवा यच्च यावत जीवाला 2 प्रकारची अपेक्षा आहे। प्रत्येकाला दुःखाचा अनुभव येतो। प्रत्येकाला असं वाटतं आपल्या जीवनातलं दुःख कायमचं नष्ट व्हावं। दुःख वरवरही नष्ट होत असतं आणि मुळापासून दुःख नष्ट होत असेल तर याला दुःखाची आत्यंतिक निवृत्ती असं म्हणतात। दुसरी अपेक्षा मानवाची आहे की आपल्याला परमोत्कृष्ट आनंद समाधान मिळावं, सुख मिळावं। ज्या सुखासमान दुसरं कोणतंही सुख नाही आणि ज्या सुखापेक्षा अत्यधिकही कोणतं सुख नाही, अशा परमसुखाच्या प्राप्तीची सर्वांना अपेक्षा आहे। आणि दुसरी अपेक्षा दुःख निवृत्तीची आहे। दुःख एकदा गेलं तर दुःखाने परत आपल्या जीवनामध्ये प्रवेश करू नये आणि सुख आपल्याला एकदा प्राप्त झालं तर सुखाचा आपल्याला कधीच वियोग होऊ नये, ही सर्वाची अपेक्षा आहे। मग तो देव मानणारा असो किंवा देवाला न मानणारा असो, आस्तिक असो अन्यथा नास्तिक असो, धार्मिक असो अधार्मिक असो, आपल्या देशातला असो परदेशातला असो, सांप्रदायिक असो किंवा असांप्रदायिक असो, कोणताही व्यक्ती जरी असेल तर त्या व्यक्तीचे अंतरंगातली अपेक्षा हीच आहे की दुःख कायमचं नष्ट व्हावं आणि परमानंदाची प्राप्ती घडावी। यालाच शास्त्रीय भाषेमध्ये मोक्ष असं म्हणतात। आणि ज्याला मोक्ष प्राप्तीची अपेक्षा असते, इच्छा असते, त्याला मुमुक्षू असं म्हणतात। जगातले सगळे माणसं मुमुक्षूच आहेत, सगळे। फक्त मोक्ष ज्या उपायाने मिळतो तो उपाय मात्र मानवी बुद्धीला कळत नाही। आणि जर मानवाच्या बुद्धीला कळाला असता तर हल्लीच्या विज्ञानाच्या काळामध्ये एवढी जी प्रगती मानवाने केली आहे, त्या प्रगतीच्या माध्यमातून त्याला परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची कायमची निवृत्ती करता आली असती। पण दुर्दैवाने म्हणावं लागतं, कितीही मनुष्याच्या बुद्धीने प्रगती केली तरी मानवाच्या बुद्धीला मात्र मोक्ष स्वसामर्थ्याने प्राप्त करता येत नाही। याचा अर्थ मानवाच्या बुद्धीला ते साधन अज्ञात आहे आणि जे मानवी बुद्धीला अज्ञात असतं ते अज्ञानाचं जे ज्ञान करून देतं त्याला शास्त्र असं म्हणतात। अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम। शास्त्रालाच हल्लीच्या काळामध्ये सायन्स म्हणतात। म्हणून ते शाळेमध्ये आपण जर गेलो तर तिथं मराठी भाषेमध्ये असतं कला वाणिज्य विज्ञान किंवा विज्ञानाच्या जागेवर कधी कधी शास्त्र असा शब्द असतो। तर ते आधुनिक शास्त्र आहे किंवा व्यावहारिक शास्त्र आहे। खरं शास्त्र आहे वेदांत शास्त्र, की जे मानवाच्या दुःख निवृत्तीचा आणि परमानंदाच्या प्राप्तीचा निश्चित उपाय सांगतं। उपाय एक आहे जगताच्या मिथ्यात्वाचा निश्चय करणं आणि दुसरा उपाय आहे आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान करून घेणं, स्वतःचा परिचय करणं, यालाच आत्मज्ञान म्हणतात। आणि ज्या दुःखाला आपण कायम भोगतो आहे, ज्या पदार्थाच्या संबंधाने आपल्याला दुःख होतं त्याच्या मिथ्यात्वाचा निश्चय करावा। रज्जूवर एखाद्याने सर्प पाहिला, जोपर्यंत त्याला तो सर्प खरा वाटतो तोपर्यंत त्याच्या अंगामध्ये भयकंपादी निर्माण होतात। पण एकदा रज्जूचं रज्जू रूपाने ज्ञान झालं आणि सर्प खोटा आहे असं ठरला तर मग त्याला सर्पापासून कोणती भीती होत नाही
तसं ज्या जगतातल्या पदार्थापासून आपल्याला दुःख होतं ते सगळं जगत परमात्म स्वरूपावर भासलेलं आहे, असा जगताच्या विषयी मिथ्यात्वाचा निश्चय झाला. मिथ्यात्वाचा दिसण्यामध्ये अडचण नाही आहे, जे जे दिसतं ते खरं मानण्यामध्ये अडचण आहे. खरं मानलं की दुःख होतं. नुसत्या दिसण्याने सुख किंवा दुःख होत नाही, त्याच्यामध्ये सत्यत्वाची भूमिका असेल तरच मनुष्याला दुःख किंवा आनंद होतो. उदाहरणार्थ आपण रामायणाची मालिका पाहतो. ज्यांनी ज्यांनी तो अभिनय केला, तो अभिनय चांगला वाटला की त्यांना असं वाटतं वा, अभिनय क्षेत्रात आपलं आता पदार्पण झालेलं आहे. रावण जेव्हा जानकी मातेकडे येतो, पर्णकुटीमध्ये किंवा पंचवटीमध्ये भिक्षाम देई म्हणतो, आणि जेव्हा तो जानकी मातेला उचलतो, राग येतो की नाही रावणाचा? आपल्याला राग येतो. जानकी मातेच्या विषयी आपली अगदी आदरणीय बुद्धी आहे, रावणाचा राग येतो. आणि त्या जानकी मातेचा शोध घेण्यासाठी जेव्हा हनुमंतराय उड्डाण करतात आणि लंका जाळतात, तेव्हा आपल्याला आनंद होतो. आता लंका जाळण्याचं काम आणि जानकी मातेचं अपहरण करण्याचं काम ज्या दूरदर्शन टी व्हीवर आपण पाहतो, ते चित्र खरं का खोटं? सांगा ना. खोटं आहे. का बरं खोटं आहे? खोटंही तरी वेळ घालवतो, म्हणजे मालिका पाहिली तर हरकत नाही, बाकीच्या गोष्टीमध्ये ते चित्र खोटं आहे. का? कारण जर लंकेला जर आग लागली तर टी व्ही पहिल्यांदा जळाला पाहिजे. पण त्या टी व्हीवर काहीच परिणाम होत नाही. याचा अर्थ ते दिसण्यापुरतं आहे. जे जे दिसतं ते आपल्या सुखदुःखाला कारण नसतं. त्या त्या पदार्थाला आपण सत्य मानलं. चित्रीचे जळ होतांश तो दृष्टीचाचे आभास, पटी अग्नी ओलांश दोन्ही नाही. वा, चित्रामध्ये असणारं जल असेल, चित्रातला अग्नी असेल, तो फक्त आपल्या दृष्टीला भासतो. नाहीतर पटावर विचार केला, पटावर चित्र दिसतं ना, म्हणून त्याला चित्रपट म्हणतात. मराठीतला शब्द आहे खरा हा, हल्लीच्या काळात सिनेमा म्हणतात. पण ते पाहण्यावर आहे. म्हणून पदार्थ खोटा आहे की खरा याला महत्त्व नाही. त्या पदार्थाला खोटा असताना अनुकूल मानला सुखाला कारण, प्रतिकूल मानला की दुःखाला कारण. आणि म्हणून वेदांत शास्त्र असं म्हणतं किंवा ज्ञानोबारांचं प्रमाण आहे, जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ. अगोदरच मृगजळ खोटं, त्यातही पुन्हा स्वप्न खोटं, आणि स्वप्नातलं पुन्हा मृगजळ. किती खोटं असेल, पण त्याला आपण सत्य मानलं आणि तेच आपल्या सुखदुःखाला कारण आहे. वेदांत शास्त्राकडेच उपाय आहे दुःख निवृत्तीचा, आणि वेदांत शास्त्राकडे उपाय आहे परमानंदाच्या प्राप्तीचा. म्हणून मानवाने कितीही प्रगती जरी केली भौतिक जगतामध्ये, तरी जोपर्यंत तो आध्यात्मिक विश्वामध्ये पदार्पण करणार नाही, तोपर्यंत त्याच्या जीवनातलं दुःख पाठीमागे सुद्धा निवृत्त कोणाचं झालं नाही, आताही होत नाही, भविष्यकाळातही होणार नाही. त्याला फक्त एकच उपाय आहे, आत्मज्ञान. वाचून ज्ञानविन एके, उपाय करीसे जितुके, तेही गोंपसी अधिके रुखी इये. याला अज्ञानच मूळ आहे ना. नाही अज्ञाना वाचूनी मूळ, याचे असिले पण टवाळ, ऐसे झाड सिन साळ देखिले जेणे. 15व्या अध्यायामध्ये संसाराला वृक्ष असं म्हटलं आहे. पिंपळाचं झाड आहे हे. अश्वत्थ म्हटलं याला. अ म्हणजे नाही, श्व म्हणजे उद्या, आणि स्थ म्हणजे स्थिर. जो उद्यापर्यंत स्थिर राहत नाही त्या संसाराला अश्वत्थ म्हणतात. जगातली एकही वस्तू उद्यापर्यंत स्थिर राहत नाही, क्षणाक्षणाला संपत्ती आहे. उदाहरण देऊ का? आज आपण सकाळी 5 वाजता जर जागं झाला असाल, सकाळी 5 वाजता, तर आता जवळपास 6:15 वाजले. 5 वाजता आपण जसे होतो ना तसे आता नाही आहे. 2.25 तासाने आपण बदललेलं आपलं आयुष्य कमी झालं ना तेवढं. याचा अर्थ 5 वाजता आपण जास्त तरुण होतो. आता 2.25 तास निघून गेले म्हणजे काही ना काहीतरी बदल झाला की नाही. आणि असाच बदल दररोज क्षणाक्षणाला होतो आहे, क्षणाक्षणाला. म्हणून तर याला अश्वत्थ म्हणतात. आणि याला कारण आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान.
जोपर्यंत आत्मस्वरूपाचं अज्ञान आत्मज्ञानाच्या द्वारे निवृत्त होत नाही, तोपर्यंत कितीही उपाय मानवाने केले तरी त्याच्या दुःखाच्या निवृत्तीचा उपाय सापडत नाही. मोक्षाकरता सगळेजण प्रयत्न करतात. त्या मोक्षाचं अंतरंग साधन आहे ध्यान. खरं तर अत्यंत अंतरंग आहे आत्मज्ञान. आत्मज्ञानाचं अंतरंग साधन आहे ध्यान, आणि त्या ध्यानाचं बहिरंग साधन आहे निष्काम कर्मयोग. म्हणून भगवंताने त्या निष्काम कर्मयोगाची स्तुती केली. अरे अर्जुना, जो कर्मफलाचा आश्रय न करता, कर्माचं फल अपेक्षित नाही पण कर्तव्य कर्माचं पालन करतो, तो खऱ्या अर्थाने योगी आहे, संन्यासी आहे. मग कर्माचं एवढं प्रशस्तपणा सांगितला, मग त्या कर्माचं अनुष्ठान कुठपर्यंत करावं, तर त्याची अवधी आहे. ज्या मुनीला या ध्यानयोगावर आरूढ व्हायचं असेल तर त्याला निष्काम कर्म हे साधन सांगितलं आहे. त्या साधनाने ध्यानयोगावर एकदा आरूढ झाला की आता त्याने कर्म जतन नाही करायचं, त्याने कर्म सोडून द्यायचं. आपण काल उदाहरण पाहिलं, बस स्थानकावर जर आपल्याला जायचं असेल तर आपण दुचाकीचा अंगीकार करतो. दुचाकी हे साधन आहे कुठपर्यंत, बस स्थानकापर्यंत जात नाही तोपर्यंत. एकदा बस स्थानकाची प्राप्ती झाली, आता दुचाकी सोडून द्या. तसं योगावर आरूढ जर झालात तर निष्काम कर्मयोगाचं साधन सोडून द्यायचं. अरुरुक्षरमुनेर योगम कर्मकारण मुच्यते योगारूढश्च तैश्चैव श्रमकारण मुच्यते. आणि जर तो योगावर आरूढ झाला तर आता त्याने कर्म नाही करायचं, कर्मापासून हळूहळू उपरतीला प्राप्त व्हायचं, कर्माचा संन्यास धारण करायचा. आणि या बाबतीमध्ये आपण या 4थ्या श्लोकाच्या अगोदरच्या सगळ्या ओव्या कालपर्यंत पाहिल्या. अष्टांग योगाचा ज्ञानोबांनी रूपकाच्या माध्यमातून विचार केला आहे. योग याला पर्वत असं म्हटलं आहे. ज्याप्रमाणे पर्वतावर आरूढ होण्यासाठी आपल्याला त्या पर्वताच्या पायथ्यापासून प्रारंभ करावा लागतो. त्या पर्वतावर काही पाऊल वाटा असतात, काही आडमार्ग असतात, काही तुटलेले कडे असतात, त्याच्यावरती पठार प्रदेश सपाट जमीन असते. असं ज्याप्रमाणे एखाद्या पर्वताचा आकार आपल्यासमोर येतो, तसा अष्टांग योगामध्ये यम नियम हा पायथा आहे, आसन पाऊलवाट आहे, प्राणायामाची आडमार्ग आहे, प्रत्याहार जिथं नखसुद्धा लागत नाही अशी घसरणारी वाट आहे. यानंतर तो धारणा ज्याला म्हणतात. धारणा म्हणजे आपल्या अंतकरणाची अद्वितीय परब्रह्म स्वरूपा वस्तूच्या ठिकाणी स्थिती करणं, याला म्हणतात धारणा. त्यानंतर शरीरामध्ये असणारे जे काही आधारादी चक्र आहे त्याच्या ठिकाणी पुन्हा मन स्थापन करणं, त्यालाही धारणा म्हणतात. देशबंध चित्तस्य धारणा. अंतकरणामध्ये निर्माण होणारी प्रत्येक वृत्ती जशी तेलाची धार अखंड प्रवाहित राहते, ती खंडित होत नाही, तसं अंतकरणाच्या वृत्तीचा प्रवाह केवळ ध्येय असणाऱ्या परमात्म्याचा आकाराचा होणं, यालाच ध्यान किंवा चिंतन म्हणतात. बरं, तत्र प्रत्येकतानता ध्यानम. आणि ध्यानाची परिपक्व अवस्था झाली की लगेच समाधी प्राप्त होते. हे समाधीचं आकर्षण आहे. समाधी अवस्था सर्वांना अपेक्षित आहे, सर्वांना. मग कशाला म्हणतात समाधी? 5-10 मिनटं थोडासा विस्तार करतो, म्हणजे मग मला पुढच्या श्लोकाचं चिंतन करता येईल. कारण त्याचा काल आपण विस्तार केलाच नाही, फक्त ओव्याचा उच्चार केला. समाधी म्हणतात कशाला? आपल्या अंतःकरणामध्ये काही व्युत्थान संस्कार असतात. त्या व्युत्थान संस्काराचा तिरस्कार होऊन निरोध संस्काराची प्रगटता झाली की अंतःकरणाचा एकाग्र रूप जो परिणाम होतो, एकच अग्र, अग्र म्हणजे टोक, त्या अंतःकरणाला दुसरा कोणताच विषय नाही. जसं एखाद्या धनुष्य बाणाला टोक असतं की नाही, किंवा आपण ज्याप्रमाणे कपडे शिवण्याकरता सुई वापरतो, त्याचं ज्याप्रमाणे एक अग्र असतं, एकच टोक आहे त्याला, तसं आपल्या अंतःकरणाचा एकाग्र फक्त तैसी दुर्लभ सद्बुद्धी जी हे परमात्मा अवधी नाही, परमात्माची अवधी. जैसा गंगेसी उदधी निरंतर
आपल्या अंतकरणाला चंचल करणारे सगळे संस्कार तिरस्कृत झाले. अंतकरणाला आपण एकाग्र केलं आणि फक्त परमात्म स्वरूपाचा आकार त्या वृत्तीला प्राप्त झाला. तसा अंतकरणाचा एकाग्र रूप जो परिणाम आहे त्या परिणामाला समाधी असं म्हणतात. त्या समाधीमध्ये 2 प्रकार, एक आहे सविकल्प समाधी, दुसरा निर्विकल्प समाधी. फक्त ऐकताना समाधी लागू देऊ नका बरं. ऐका फक्त. सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी. ज्यामध्ये त्रिपुटीचं भान आहे त्याला सविकल्प समाधी म्हणतात, आणि ज्यामध्ये त्रिपुटीचं भान नाही त्याला निर्विकल्प समाधी म्हणतात. म्हणजे काय? ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय याला त्रिपुटी म्हणतात. मी ज्ञाता आहे, मला ज्ञान झालं, मी परमात्म्याला जाणतो आहे, असा त्रिपुटीचा प्रकार जर असेल तर तो सविकल्प समाधी आहे. त्या सविकल्प समाधीमध्ये पुन्हा 2 प्रकार, शब्दानुविद्ध, शब्दानुविद्ध. मी ब्रह्म आहे असा शब्द असेल तर तो शब्दानुविद्ध सविकल्प समाधी, आणि तो शब्द नसेल तर शब्दानुविद्ध सविकल्प समाधी. दुसरा आहे निर्विकल्प समाधी. या निर्विकल्प समाधीमध्ये अद्वैताची एक भावनारूप संस्कार आहे आणि एक अद्वैत अवस्थानरूप समाधी आहे. समाधी आणि सुषुप्ती अवस्था जवळपास दिसायला सारख्या असतात. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. सुषुप्ती म्हणजे गाढ झोप. ज्याला समाधी लागली ना तो व्यक्ती बाहेरून पाहिला, आणि ज्याला गाढ झोप लागली, समाधीतला आणि गाढ झोपलेला पुरुष जर बाहेरून पाहिला तो दोघे सारखेच वाटतात. काहीचा अभ्यास असतो, समजा काहीने डोळे लावले की त्यांना समाधी लागतो, आणि काहींचा अभ्यास असा असतो की त्यांनी जर असे मांडी घालून पाठीचा कणा ताट ठेवून डोळे लागले की त्यांना झोप लागते. आपल्याला कळतच नाही यांना समाधी लागली का झोप लागली म्हणून. जेव्हा ज्ञानदेव तुकाराम होईल कीर्तनात तेव्हा ते उठतात, तो भाग वेगळा आहे. बाहेरून नाही कळत हे, म्हणजे अगदी ग्रंथातच हे चिंतन आले म्हणून सांगतो आहे. मग त्याच्यामध्ये फरक काय आहे सुषुप्तीमध्ये आणि समाधीमध्ये? फरक असा आहे, सुषुप्ती अवस्थेमध्ये ब्रह्माकार वृत्तीचा अभाव असतो. ब्रह्मस्वरूपाच्या आकाराची वृत्ती नसते. वृत्ती सुषुप्ती अवस्थेत अज्ञानामध्ये लीन झालेली असते, आणि सुषुप्तीमध्ये जो आनंद मिळतो ना तो सुद्धा अज्ञानाने झाकलेला असतो. म्हणून व्यक्ती जागा झाला की काय म्हणतो, मी सुखाने झोपलो होतो, मी काही जाणत नव्हतो. म्हणजे त्याला ब्रह्माकार वृत्तीचा अभाव पण आहे आणि अज्ञानाने आवृत्त असणाऱ्या सुखाचा अनुभव आहे. पण समाधीमध्ये मात्र तसं नाही. समाधीमध्ये वृत्ती ब्रह्माच्या आकाराची झालेली आहे, आणि तिथं मिळणारा जो आनंद आहे तो प्रगट आनंद आहे, त्याला निरावरण आनंद असं म्हणतात. पण आता ही समाधीसुद्धा भूमिका जी आहे ना, जीवाला 3च अवस्था माहिती आहे, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. पण खरं असं आहे, जागृती, सुषुप्ती खंडित झाली तर स्वप्न, स्वप्नातून पुन्हा सुषुप्ती आली, जाग तर उठला. मग समजा जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती असा अनुभव. कधी कधी मूर्छा पण येते. मूर्छाचा मलाही चांगला अनुभव आहे. मूर्छा ही पण अवस्था आहे. यानंतरची अवस्था आहे समाधी अवस्था. या समाधीमध्ये जी आहे ना, आपली वृत्ती अज्ञानामध्ये लयाला गेली की सुषुप्ती, आणि तीच वृत्ती ब्रह्मस्वरूपामध्ये लयाला गेली की समाधी म्हणतात त्याला. आणि पुढे जाऊन सांगू, या वृत्तीचा ब्रह्मज्ञानाने बाध झाला वृत्तीचा कायमचा, तर मोक्षच आहे, जीवनमुक्ती आहे. आता यातला थोडासा फरक हा. पहिला फरक काय, सुषुप्तीमध्ये आणि समाधीमध्ये फरक केला आपण. सुषुप्तीमध्ये ब्रह्माकार वृत्ती नाही, आनंद अज्ञानाने झाकलेला आहे. समाधीमध्ये ब्रह्माकार वृत्ती आहे, प्रगट आनंद आहे. त्या समाधीपेक्षा जीवनमुक्ती पुन्हा विलक्षण आहे. कारण समाधीमध्ये एखादा योगी पुरुष जर असेल तर तो जोपर्यंत चांगदेव महाराजाप्रमाणे समाधीत आहे तोपर्यंतच त्याला आनंद आहे. एकदा समाधीतून बाहेर आला की पुन्हा त्याला जगाचा विक्षेप आहे. पण ज्ञानाने मिळणारी जी अखंड समाधी आहे ना, त्याच्यामध्ये जग आलं काय आणि गेलं काय काहीच फरक पडत नाही.
मग खरा समाधी जो आहे ना तो ज्ञानाचा समाधी आहे. नाथ महाराजांनी भागवतामध्ये म्हटलं आहे, जेत शमली मनाचे आधी ते जाणावी परम समाधी. ज्या ठिकाणी मनातले सगळे विकार निघून गेले, निशेष गेली या देहबुद्धी, स्वरूपपणे फुंजन बाधी, कर्मी अज्ञान न बाधी ते जाणावी परम समाधी. निशेष रूपाने देहबुद्धी निघून गेली, कोणत्याही प्रकारचा अभिमान वृत्तीमध्ये राहिला नाही, अज्ञानही अवशिष्ट राहिलं नाही, त्याला परमसमाधी म्हणतात. आणि या परमसमाधीमध्ये युद्ध जरी केलं तरी विक्षेप होत नाही. भगवंताने अर्जुना देवोनी निज समाधी, सवेची घातला महायुद्धी, परितो कृष्ण कृपानिधी, ताटस्थ्य त्रिशुद्धी नेदीच स्पर्शो, याला म्हणतात समाधी. ज्ञानोबारांनी त्या समाधीचं वर्णन 2 ओव्यामध्ये केलं बरं, 59 आणि 60 ओवीमध्ये. त्या ओव्या परत एकदा पाहू थोडक्यामध्ये. मग तया मार्गाची धाव, पुरेल प्रवृत्तीचे हाव, जेत साध्य साधना खेव समरसे होय, जेत पुढील पैस पारोखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐसीय सरिसीय भूमिके समाधी राहे, येणे उपाय योगारूढ, जो निर्वधी झाला प्रौढ, तयाची या चिन्हाचा निवाड सांगेन ऐके. मग तया मार्गाची धाव, कोणत्या मार्गाची? आपण देवाचं ध्यान करावं, स्वरूपाचं चिंतन करावं, अशी मार्गाची धाव बंद पडते. आणखी काही प्राप्तीकरता प्रवृत्ती करावी, या प्रवृत्तीचे हाव संपून जाते. जेत साध्य साधना खेव समरसे होय, साध्य असणारं परब्रह्म आणि त्याच्या प्राप्तीकरता केलं जाणारं साधन ऐक्य झाल्यामुळे साधन नष्ट होतं, केवळ साध्य अवशिष्ट राहतं. पण साधन गेल्यामुळे साधनाच्या सापेक्ष त्याला साध्य नाही म्हणता येत, केवळ स्वरूप राहतं. जेत पुढील पैस पारोखे, 60व्या क्रमांकाची ओवी महत्त्वाची आहे. ज्या ठिकाणी पुढील पैस पारोखे, पैस म्हणजे पाऊल, पारोखे म्हणजे बंद पडतं, ज्या ठिकाणी आणखीन काही आपण चालावं, साधना करावी असा भाव संपुष्टात येतो, हे पुढील पैस पारोखे म्हणजे भविष्यकाळ आहे. मागील स्मरावे ते ठाके, हा भूतकाळ आहे. मागच्या गोष्टी किंवा मागच्या ज्या घटना आहे ना त्या सगळ्याच्या सगळ्या बंद पडतात. ऐसीये अशा प्रकारच्या समान सरिसीये ऐक्याच्या भूमिकेवर समाधीमध्ये तो राहतो. आपलं जे जीवन आहे ना, या जीवनाचं मनुष्य सगळा काळ वर्तमानातला व्यर्थ घालवतो बघा. एकतर भूतकाळामध्ये अशा काही घटना घडलेल्या असतात ज्या घडून गेलेल्या आहेत, पण वर्तमान काळामध्ये स्मरण होतं. असं व्हायला नको पाहिजे होतं, अशी खंत त्याच्या मनात राहते. म्हणजे भूतकाळाचं स्मरण वर्तमान काळात होतं, म्हणून वर्तमान काळ व्यर्थ जातो. वास्तविक वर्तमान काळच आपल्या हातात आहे, भूतकाळ तर आपल्या हातातून निघून गेला आहे. आणि भविष्य काळाची काळजी करतो की पुढं मी असं करील, पुढं असं झालं पाहिजे, अशी काळजी करतो. भविष्य काळाच्या काळजीत आणि भूतकाळाच्या खेदात खंतामध्ये वर्तमान काळ मनुष्य व्यर्थ घालवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा फक्त वर्तमान काळ आपल्या हातात आहे. ज्या वर्तमान काळ चांगला जगता आला तोच मनुष्य खऱ्या अर्थाने जगत असतो. आणि जगणं वर्तमान काळातच आहे. उद्याचं आपलं जीवनातलं पान काय आहे आपल्याला काय माहिती, कोणत्या कागदावर आपलं काय लिहिलेलं आहे, पण तरी मनुष्य भविष्य काळाची काळजी करत राहतो. आणि भूतकाळात एखादी घटना घडून गेली, असं व्हायला नको पाहिजे होतं, झालं ना आता, गेले होणे न चले आता काही, जेत पुढील पैस पारुखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐसे सरिसीय भूमिके समाधी राहे. या उपायाने जो योगावर आरूढ झाला, जो निरवधी अमर्याद परिपूर्ण स्वरूपाला प्राप्त झाला, त्याची काही लक्षणं आहेत आणि ते लक्षणं परमात्मा सांगतात 4थ्या श्लोकामध्ये. एखादा पुरुष साधनेवर आरूढ झाला त्याची काय लक्षणं आहे, हा श्लोक आपल्याकरता फार महत्त्वाचा आहे. आपण परमार्थाच्या निष्काम कर्मयोगावर, ध्यानयोगावर, ज्ञानयोगावर, समाधी योगावर आरूढ झालो की नाही, हे आपण आपलं परीक्षण करण्यासाठी किंवा स्वतःचं निरीक्षण करण्यासाठी हा श्लोक फार महत्त्वाचा आहे. या श्लोकाचा पदच्छेद बघा, अर्थ बघूया. यदा हि न इंद्रियार्थेषु न कर्मसु
अनुषज्यते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढ तदा उच्यते. हा झाला पदच्छेद. दोन याच्यामध्ये कालवाचिक पद आलेले आहे, यदा आणि तदा. हे यदा आणि तदा आपल्याला पाठच आहे. यदा यदा हि धर्मस्य, तिचा शब्द पाठ आहे की नाही आपला. यदा म्हणजे जेव्हा आणि तदा म्हणजे तेव्हा, कालवाचक शब्द आहे. परमार्थामध्ये प्रवास करत राहावा असा एखादा काल येतो की त्या काळामध्ये भूमिका प्राप्त होऊन जाते. यदा ज्या कालामध्ये हा असणारा योगी इंद्रियार्थेषु, आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आहे आणि त्या त्या इंद्रियांचे काही अर्थ म्हणजे विषय ठरलेले आहेत. जसा कानाचा विषय कोणता आहे? शब्द. श्रवणेंद्रियाचा विषय शब्द. नेत्रेंद्रियाचा विषय रूप. रसनेंद्रियाचा विषय रस. घ्राणेंद्रियाचा गंध आणि त्वचेचा स्पर्श. हे 5 ज्ञानेंद्रियाचे 5 विषय आहे. 5 कर्मेंद्रियाचे पुन्हा 5 विषय. ज्या काळामध्ये हा साधक कोणत्याही इंद्रियांच्या विषयामध्ये न अनुषज्यते, आसक्त होत नाही. विषय प्रारब्धाने मिळणं वेगळं आणि विषयामध्ये गुंतून राहणं वेगळं. विषय ज्ञानीपुरुषाला मिळत नाही का? 5व्या अध्यायामध्ये बघा ना, पश्यन शृण्वन् स्पृशन जिघ्रन अश्नन गच्छन स्वपन श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन उन्मिषन निमिषन अपि. इंद्रिया सगळे विषय करतो की नाही? तोही नेत्रीप आहे. ज्ञानी झाला म्हणजे कानाने थोडीच पाहत असतो, डोळ्यांनीच पाहत असतो, पण कोणत्याही विषयामध्ये आसक्त नाही होत. न अनुषज्यते. पुढे कर्मसून अनुषज्यते. आपल्या वाट्याला आलेली जी कर्म आहे ते कर्म तो करत राहतो, पण त्या कर्माचा मी करता आहे, त्या कर्मापासून मला अमुक फळ मिळावं असं वाटणं म्हणजे कर्मातली आसक्ती आहे. तो निष्काम भावनेनं कर्म करतो, मग कर्मामध्ये आसक्त होत नाही. कर्म करतो, कर्माच्या फलात आसक्त होत नाही. सर्व संकल्प संन्याशी, मी अमुक कर्माचा करता असा अहंकार, मी भोगता आहे आणि सगळे पदार्थ माझे भोग्य आहे अशाही सर्व प्रकारचा संकल्प ज्याने सोडलेला आहे. आणि ही अंतकरणाची भावना ज्या काळामध्ये होते तदा योगारूढ उच्यते, तेव्हा तो योगावर आरूढ झाला आहे असं जाणावं. म्हणजे काय? सर्व प्रकारच्या संकल्पाचा त्याग केला, सर्व प्रकारच्या कर्माचा आसक्तीचा त्याग केला आणि सर्व प्रकारच्या इंद्रियांच्या विषयामध्ये रममान होत नसेल तर अशी जर अंतकरणाची भूमिका प्राप्त झाली. हे आपलं मन आपल्याला सांगत असतं की गत काळामध्ये आपल्या मनात किती आकर्षण होतं, आता या काळामध्ये आपल्या मनात आसक्ती किती आहे, हे आपलं मन आपल्याला प्रामाणिकपणाने सांगतं. उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. समजा आपण आळंदीला येण्याच्या अगोदर एखादी जर आपली प्रिय वस्तू असेल, जर ती प्रिय वस्तू हरवली आळंदीला येण्याच्या अगोदर, आपण भूतकाळामध्ये गावाकडे असताना, तर मनुष्य दिवसभर नाराज राहतो. बरोबर आहे ना? आता आळंदीत आल्यानंतर एक अंतकरणाची भूमिका अशी येते, एखाद्या प्रिय वस्तूचा वियोग झाला, जाऊ द्या ना, ध्यान सोडून, असं म्हणत असेल तर योगारूढ आहे. कारण आसक्ती कमी झाली ना आता त्याची. एक काळ असा येईल की त्याला स्वतःच्या देहाची सुद्धा आसक्ती राहणार नाही. ते शरीर भावना सती इंद्रियविषयी विसरते, जय सोहम भाव प्रतिती प्रगट होय. कसं होईल मग? सांडोनी अंगीची खोळी सरपरी गालिया पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. आपल्या अंगावरची त्वचा सोडून सर्प बिळामध्ये गेला तर त्याला आपल्या त्वचेचं स्मरण राहतं का? आपल्या अंगावरची कात. तशी एक अंतकरणाची भूमिका होते. सर्व संकल्प संन्याशी, इंद्रियांच्या विषयामध्ये आसक्त होत नाही. कर्म करतो तो लोकसंग्रहासाठी, अंतकरण शुद्धीसाठी करेल, पण कर्मात आसक्त होत नाही. कधीकधी समजा आपल्या घरी एखादे संत महापुरुष आले, ज्ञानोबाने 18व्या अध्यायामध्ये हा विचार मांडला आहे बरं. सत्प्रसंगे करावे पाहू शेजारी. दररोज आपण कर्म करतो, आपलं नित्यकर्म, काहीतरी आपला नित्यनेम वगैरे कर्म असतं आपलं, आणि एखाद्या प्रसंगाला संत आपल्या घरी आले तर त्यांचा आदर सत्कार करताना, पूजन करताना
आपलं नित्यकर्म थांबतं. जर मनुष्य त्या काळात आसक्त असेल ना, तर नित्यकर्म थांबल्यामुळे त्याला करमत नाही. पण त्याच काळामध्ये जर त्याने असा विचार केला, अरे आतापर्यंत केलेल्या नित्यकर्माचं हे फळ आहे की संतांचं आगमन झालं, तर त्याला त्या प्रसंगामध्ये आनंद मिळतो. जर तो कर्मात आसक्त असेल तर त्याला कर्म बंद पडल्यामुळे कसं तरी वाटतं. करिता देवार्चन, वा घरा आले संतजन, देव सारावे परते, संत पूजावे आरते. आणि संतांचा अतिक्रम, देवपूजा तो अधर्म. उदाहरण सहज दिलंय. कर्मात आसक्त असेल तर त्याच्या मनामध्ये घालमेल होते. पण जर आसक्ती नसेल, कर्म करायचं आहे, आळसाने कर्म टाकायचं नाही, पण आसक्ती सोडता आली पाहिजे. कारण कर्मसुद्धा केवळ अंतकरण शुद्धी करून देतं, मोक्ष प्राप्त करून देत नाही. चित्तस्य शुद्धये कर्म न तो वस्तुपलब्धये. म्हणून त्या कर्माची सुद्धा एक पायरी ठरली आहे, मर्यादा आहे. ते म्हणून तो कर्मात आसक्त होत नाही, इंद्रियांच्या विषयामध्ये आसक्त होत नाही, सर्व प्रकारचे संकल्प त्याग करतो. तेव्हा तो योगावर आरूढ झाला आहे हे लक्षात येतं. सहज आपल्या जीवनातलं उदाहरण दिलं आहे. एखाद्या वस्तूचा वियोग झाला की पूर्वी आपल्याला जसं वाटत होतं तसं आता वाटलं नाही पाहिजे, आणि आता थोडंफार वाटतं ते भविष्यात वाटलं नाही पाहिजे. तर आपण योगावर आरूढ झालो. नित्य नवा दिस जागृतीचा असं झालं पाहिजे. आता यावर ज्ञानोबा फार गोड चिंतन करतात. या ओव्या आहे ना ज्ञानोबा यांच्या, श्लोकामध्ये सुद्धा जे भाव नाहीत ते भाव ज्ञानोबा यांच्या ओवीत आहे. आता बघा फरक लगेच सांगून जातो. ज्ञानोबा यांच्या कृपेने सांगायचं आहे. ज्ञानोबा भगवंताने काय सांगितलं, ज्या काळामध्ये तो इंद्रियांच्या अर्थामध्ये विषयामध्ये रममान होत नाही. आता बारकावा बघा, सामान्य जे पुरुष कोणी असेल तो इंद्रियांच्या विषयामध्ये आसक्त होतो, कारण त्याची एक भावना असते की विषयात आनंद आहे. आणि नियम असा आहे, ज्याला विषयाच्या आनंदापेक्षा उच्चतम जर आनंद मिळाला ना, तर उच्चतम आनंद मिळाल्यानंतर मनुष्य कनिष्ठ आनंदात रममान होत नाही. तो इंद्रियांच्या अर्थामध्ये का रममान होत नाही याचं कारण ज्ञानोबा सांगतात. ते भगवंतांनी नाही सांगितलं श्लोकामध्ये. मग का नाही सांगितलं? घाई होती तेवढी, युद्धाचा प्रसंग होता. जे भगवंताकडून सांगायचं राहिलं ते सांगण्यासाठीच तर ज्ञानोबा यांचा अवतार आहे. देवाचे मनोगत तो दावीत हासी मूर्त. आपण बऱ्याचदा विचार करतो, जर आपल्या पात्रामध्ये पिठलं वाढलं आणि जर थोड्या वेळाने श्रीखंड आला तर उच्चतम भोग समोर आला की मग कनिष्ठ भोगाचा आपोआप त्याग होतो. तसा हा इंद्रियांच्या विषयामध्ये का रममान होत नाही, पुढच्या ओव्या बघा आता. तरी जयाची या इंद्रियांच्या घरा, नाही विषयांची या येर झारा, जो आत्मबोधाच्या ओवरा पौढला असे, जयाची सुखदुःखाची अंगे, झगटले मानसचे ओ नेघे, विषय पासीही आली असे नरेगे, हे काय म्हणवोनी, इंद्रिय कर्माच्या ठाई, वाढीनली परी कही, फळ हेतूची चाड नाही अंतःकरणी, असतेने देह येतोला, जो चेतूची दिशे निदेला, तोच योगारूढ भला ओळखेतू. या 4 ओव्यांचा एकत्र विचार आहे. आणि हे ऐकल्यानंतर मग अर्जुनाला आश्चर्य वाटलं. आता ही ओवी पुढच्या श्लोकाचं अवतरण आहे. ते तर अर्जुन म्हणे अनंता, हिम्मच विस्मोह ऐकता सांगे, तया ऐसी योग्यता कवने तिजे. या ओवीचा पुढे संबंध आहे. पण श्लोकावर आलेल्या 4 ओव्या म्हणजे संपूर्ण परमार्थाच्या क्षेत्रामध्ये आदर्श जीवन यापन करणाऱ्या महापुरुषाचं वर्णन आहे. आणि असेच महापुरुष साधकासाठी आदर्श आहेत. कसा आहे तो महापुरुष? जयाची या इंद्रियांची या घरा, ज्या महापुरुषाच्या इंद्रियांच्या घरामध्ये आपलं घर असेल ना, तर या घरामध्ये काही लोकांचं येणं जाणं असलंही पाहिजे. गृहस्थाश्रमाच्या बाबतीमध्ये असं म्हटलं आहे, साधो संगम उपासते ही सततम, धन्यो गृहस्थाश्रम. हा गृहस्थाश्रम कोणता धन्य आहे? ज्या घरामध्ये साधूंच्या संगतीची कायम उपासना होते. म्हणजे घरामध्ये काही व्यक्ती आल्या पाहिजे, घरातले काही पदार्थ बाहेर गेले पाहिजे. झालं सामान्य घर. महापुरुषाचं आहे इंद्रियाचं घर. इंद्रियाचं घर
आणि त्याच्या इंद्रियाच्या घरामध्ये जाणं येणंच घडत नाही. म्हणजे कुणाचं? जयाची या इंद्रियांच्या घरा नाही विषयांची या येरझारा. येरझार म्हणजे जाणं आणि येणं. जाणं आणि येणं याला वारी म्हणतात. जाणं आणि येणं वारीच आहे. त्याच्या इंद्रियांच्या घरामध्ये विषय येतही नाही आणि जातही नाही. म्हणजे काय अर्थ? अर्थ असा करायचा की आपल्या अंतःकरणाची जी वृत्ती असते ना, त्या अंतःकरण परिणामाला प्राप्त झालं की त्याला वृत्ती म्हणतात. वृत्ती पराधीन आहे. ती प्राणाचं साह्य घेऊन समजा वृत्ती नेत्र इंद्रियात आली तर ती नेत्र इंद्रियातून वृत्ती रूप नावाच्या विषयापर्यंत जाते. म्हणजे कधी कधी इंद्रिय काय करतात? विषयापर्यंत जातात. तर कधी कधी एखादं चित्र पाहिलं की तो रूप विषय डोळ्यातून आत जातो. असं घडतं. कधी कधी अंतःकरण बाहेर जातं तर कधी कधी विषय त्या रूपाने आतमध्ये मनामध्ये जातो. देखिला डोळा बैसला मनी भक्ताच्या बाबतीमध्ये तो चिवदनी उच्चारी. तसं सामान्यपणे आपल्या जीवनात असं होतं. पण ज्ञानोबाराय म्हणतात याच्या इंद्रियाची भूमिका अशी जबरदस्त मोठी आहे की त्याच्या इंद्रियांच्या घरामध्ये विषयांचं येणं आणि जाणं अजिबात घडत नाही. म्हणजे काय माहिती आहे का? त्याला विषय आहे हेच माहिती नाही आहे. येणं जाणं कोण करणार? आणि जो महात्मा इंद्रियांच्या घरामध्ये विषयानं येणं जाणं करण्यासाठी पहिल्यांदा इंद्रियांचे दरवाजे तर उघडे असावे लागणार. कोणताही मनुष्य असा आपोआप जात नाही ना घरामध्ये. कमीत कमी त्या घरामध्ये तो विचारणार ना, मी आत येऊ का? विचारलंही पाहिजे ना. असं एकदम नाही गेलं पाहिजे कोणाच्याही घरामध्ये. काही ना काहीतरी हल्लीच्या काळात त्याला शब्द मॅनर्स तो असला पाहिजे की नाही. विचारलं पाहिजे मी आत येऊ का? किंवा त्यावर जर घंटी असेल, बेल आयकॉन म्हणतात ते, विचारावं लागतात. तसं याचे असणारे इंद्रियांचे दरवाजेच मुळामध्ये बंद केले. इंद्रियांचे दरवाजेच घराचे बंद केले. त्यामुळे विषयाचं येणं जाणंच घडत नाही. जयाच्या इंद्रियांच्या घरा नाही विषयांच्या येरझारा. इंद्रिय एवढे पवित्रतम झाले, विषयाला सेवनच ते करत नाही. का बरं? मुळामध्ये हे इंद्रिय जे आहेत ना ते नाशिवंत विषयाचं सेवन नाही करत. ते भगवंताच्या सुखाचा आस्वाद घेतात. मग मीची डोळा देखिला जेही काने मीची ऐकेला, मीची मनी भावेला वाणीला वाचा. किंवा जयांची वाचे माझे आलाप, दृष्टीभोगी माझी चुरूप, जयाचे मनसंकल्प माझा शिव आहे. म्हणून इंद्रिय दोन गोष्टी रममाण होतात. एकतर नाशिवंत विषयामध्ये, नाहीतर अविनाशी परमात्म्यामध्ये. अर्थ करत असताना हा परमात्म्याकडे पाहतो, विषयाकडे पाहत नाही. विषयांसाठी त्याचे दरवाजे बंद आहेत. जसं एखाद्या देशाने दुसऱ्या देशावर जर प्रतिबंध घातले ना, त्याला बॅन करणं म्हणतात. प्रतिबंध घातले तर ते लोक आपल्या देशामध्ये येऊ शकत नाही. पण आपल्या देशातले लोक या राज्यातून त्या राज्यात जाऊ शकतात. घडतं की नाही व्यवहारामध्ये? तसं याचे इंद्रिय परमार्थातला सगळा विषयाचा व्यापार करतात. परमार्थातले विषय कोणते? देवाचं दर्शन, देवाच्या प्रसादाचं भक्षण हे करतात. पण जे बाहेरचे विषय आहे त्याच्याकरता दरवाजा बंद आहे. जयाच्या इंद्रियांच्या घरा नाही विषयांच्या येरझारा. आणि जो आत्मबोधाच्या ओवरा, ओवरा म्हणजे काय? विश्रांतीचं असणारं आतलं घर कोणतं आहे? ज्ञानदेवा घरचिदानंदी. आत्मबोध म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञानाच्या आतल्या घरामध्ये पहुडला असे तो झोपलेला आहे. परमार्थातली निद्रा वेगळी आणि व्यवहारातली निद्रा वेगळी. एकच फरक सांगून जातो, आपणही झोपतो पण आपलं झोपणं आहे ना हे आत्मबोधाच्या खोलीत नसतं. आपलं झोपणं हे अज्ञानाच्या खोलीत असतं. म्हणून आपल्याकरता शब्द वापरावा लागेल अबोधाच्या ओवरा पौडला असे. अबोध शब्द आलाय ज्ञानेश्वरीमध्ये. सामान्यपणे आपण अबोधाच्या, आपण अज्ञानाच्या खोलीमध्ये झोपलेलो आहोत. आपल्याला दुसरी जागा करतात. महात्मा आत्मज्ञानाच्या खोलीमध्ये झोपलेला आहे. ज्याला परिपूर्ण ज्ञान झालं. श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्य महाराज
एका गावामध्ये भिक्षा मागण्याकरता गेले. 8 वर्षाचा ब्राह्मणाचा मुलगा जन्माला आल्यापासून बोललाच नाही. त्याने आईकडे स्तनपान मागितलं नाही, बापाकडे काही हट्ट केला नाही. सामान्यपणे त्यांना वाटतं की नाही आम्हाला वात्सल्य सुख मिळावं. नाराज झाले. मुलगा बोलत नाही. 8 वर्ष वय झालं. गायत्री मंत्राचा उच्चार नाही केला. उच्चार केला असता तर ब्राह्मणत्व झालं असतं ना प्राप्त. नाही लक्षात आलं त्यांच्या. नाराज झाले. आद्य जगद्गुरू शंकराचार्य महाराज तिथं गेले. भिक्षाम देही, भिक्षा मागितली. भिक्षा घेतली आणि त्या आईकडे पाहिलं. म्हणे चेहरा तर उदास दिसतो, काय कारण? म्हणे महाराज प्रपंचातले दुःख तुम्हाला काय कळणार आहे? नाही म्हणे सांगा तरी मी उपाय सांगतो तुम्हाला जर शक्य. कारण तुमची भिक्षा मी घेतली आहे, माझं कर्तव्य आहे. आपलं कर्तव्य बरं. लोक आपल्याला नारळ देतात ना, कर्तव्य आपलं. अभंगाचं प्रामाणिक चिंतन केलं पाहिजे, आपलं कर्तव्य आहे. नाहीतर विनोद करायचा, त्यांच्या जीवनातला टाईमपास करायचा. आपण आपल्या कर्तव्यापासून चुकू नये. आपल्याला कोणी क्षमा नाही करणार. कर्तव्य आपलं हे. तुम्ही मला मधुकरी दिली ना, माझं कर्तव्य आहे. दुःखहरण झालं पाहिजे. महाराज मुलगा प्राप्त झाला पण बोललाच नाही. आणा बरं मुलाला. तो मुलगा आणला. तो आतून तृप्त होता, त्यामुळे त्याला स्तनपानाची गरजच भासली नाही. जैसा अमृताचा निर्झर प्रसवे जयाचा जठर, तया क्षुदे तृषे चाड दरकईचे नाही. महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं. शंकराचार्य महाराजांनी पाहिलं. मला आत्मबोध सांगायचा आहे. पाहिल्यानंतर मग त्याला विचारलं. लक्षात आलं लक्षणं. तयाच्या चिन्हाचा निवाड. लक्षणं काय आहेत? चेहऱ्यावरच कळतं. दर्शनाची प्रशस्ती पुण्य पुरुष. म्हणे यांना हा मुलगा दैवयोगाने प्राप्त झाला पण नाही कळाला. जवळच्या माणसाला कळत नसतं, लांबच्यालाच कळतं. कमलकंदा आणि दरदोरी नांद नोक एकेची घरी परी पराग सेविजे भ्रमरियराचे खलोचे वरे. मग त्या मुलाला त्यांनी विचारलं कस्त्वम शिशो कश्य कुतोषि गंता किन्नाम ते तुम कुता गतोसी ए तन्मयुक्तमुदचार्बकत्व मत प्रीतये प्रीती विवर्धनोशी. तुझं माझ्यावर प्रेम वाढावं याकरता तू कोण आहे, कुठून आला, कुठं जाणार, हे सगळं मला सांग. आणि मग आतापर्यंत न बोललेला जो मुलगा त्याने आपला बोध हातावर आवळा ठेवावा इतका स्पष्ट ठेवला. म्हणून त्या आवळ्याला संस्कृतमध्ये आमलकी म्हणतात. ती एकादशी पण आहे एक, आमलकी एकादशी. म्हणून त्याच्यातून जो संवाद प्रगट झाला त्याचं नाव हस्तामलकाचार्य. आणि त्याने उत्तर दिलं नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राः न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर्न चाहम. कोण आहात? निजबोध रूपाः. मी आत्मस्वरूप आहे, ज्ञानस्वरूप. आणि अशा आत्मस्वरूपामध्ये तो महात्मा झोपलेला आहे. जो या ठिकाणी झोपला तो जागा नाही होत. देखे भूत जातनी देले तेथीची जया पाहले आणि जीव जेथ चेल तेथ निद्रितो जो. असा तो महात्मा आहे. सगळे प्राणी मात्र आत्मस्वरूपाच्या ठिकाणी गाढ व्यवहारामध्ये जागे आहेत, आत्मस्वरूपामध्ये झोपलेले आहे. आत्मबोधाच्या विश्रांतीमध्ये उन्मनी निद्रा लागलीसे फार. स्वरूपी ज्ञानेश्वर जागा झाला असं ज्ञानोबाचं वर्णन केले समाधी प्रसंगामध्ये. जो आत्मज्ञानाच्या खोलीमध्ये विश्रांतीला प्राप्त झाला, जागच होत नाही तो, म्हणजे त्याला व्यवहार करावासा वाटत नाही. पुढे त्या महापुरुषाचं मन सांगतात. आता इंद्रिय सांगितली, आता मन सांगतात. जयाचे सुख दुःखाचे नि अंगे जगटले मानसचे ओ नेघे विषय पासीही आली असे नरेगे. हे काय म्हणूनी? आपलं जे अंतकरण आहे ना, हे अंतकरण कायम संघर्ष करतं. आपल्या जीवनातला सगळा वेळ हिशोब करण्यात जातो, सुखाचा किंवा दुःखाचा. आपल्याला हे कधी लक्षातच येत नाही की सुख आणि दुःखाच्या अतीत आपलं खरं स्वरूप आहे. सुख आणि दुःखाच्या आपण अतीत आहोत. अनुकूल वेदनियम असेल तर सुख आहे, प्रतिकूल वेदनियम असेल तर दुःख आहे. पण एक परमार्थातली भूमिका अशी आहे कचित सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धायुज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसी. मनुष्याने दुःख निवृत्त करावं का सुख प्राप्त करावं? खरं असं आहे, दुःखही निवृत्त करू नये आणि सुखही प्राप्तीच्या मागे लागू नये. दोन्ही आभाषिक आहे, दोन्ही पण आभाषिक आहे.
आपलं स्वरूप केवळ आनंद स्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप. आणि जीवन जगण्याची हीच कला आहे की सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझे. हे सुखदुःख अंगाने झगडतात, संघर्ष करतात मनासोबत. पण त्याचं मन असं आहे, जयाचे सुखदुःखाचे ने अंगे, सुखदुःखाच्या अंगाने झगटले, यांनी संघर्ष जरी केला तर मानस चेवो नेगे, त्याचं अंतकरण चेवो नेगे. चेव म्हणजे जाग होणं, त्याचं अंतकरण जागच होत नाही. सुखाचा धक्का आला काय, दुःखाचा धक्का आला काय, त्याच्या मनाला आत्मस्वरूपाची गाढ झोप लागलेली आहे. व्यवहारामध्ये सुद्धा कधी कधी आपल्याला गाढ झोप लागते बघा. विशेषतः आपण ज्ञानोबांच्या पालखी सोहळ्यात जातो ना, बाप रे बाप, झोप लागते. काही लोकांना घाई असते, काही झोपत नाही बघा वारीमध्ये, रात्री नाही झोपत. माता भगिनीचा प्रकार वेगळा आहे, ते 1 वाजताच उठतात रात्री, सगळा टँकर रिकामा, धुतलेले कपडे, पण तर त्यांचा भाग वेगळा आहे. जाऊ दे, त्यांना ती घाई असते. काही माणसं 2:30ला उठतात, रावट्या काढणारे, सगळ्याला जागं करतात. आता ते झोपणारे विद्यार्थी रागवतात, ते हुशार असतात, बादली वाजवतात, जातात पुढं निघून. ते म्हणत नाही उठा उठा म्हणून, फक्त आवाज करतात. कधी कधी फार झोप लागते, ते रावटी काढून नेतात. माणूस चेवो नेगे, अंतकरणाला जाग येत नाही, कारण तेवढा तो व्यक्ती थकलेला असतो. पाऊस जरी पडला, खाली ओला आवाज जरी लागला तरी जाग येत. गुरुवारी मारुती बाबा सांगितलं एकदा, इतका पाऊस आला म्हणे, इतका पाऊस, वळकटी सहित महात्मा तरंगलावर. मानस चेवो नेगे, तरी तो जागा होत नाही. हे झालं व्यवहारातलं उदाहरण. तसं अंतकरण, रसस्वादन करू नका, अलीकडे या लगेच. जयाचे सुखदुःखाचे ने अंगे, झगटले मानस चेवो नेगे, त्याचं अंतकरण सुखाने, बघा, व्यवहारातल्या सुखाने किंवा व्यवहारातल्या दुःखाने त्याचं अंतकरण स्वरूपापासून जाग होत नाही, अलीकडे येत नाही. व्यवहारामध्ये सुखही घातक आहे, दुःखही घातक आहे. दुःख जर जास्त प्रमाणात झालं तरी मनुष्य वेडे होऊ शकतात, आणि सुखही अत्यधिक प्रमाणात झालं तर माणसं वेडे होतात. याची एक मर्यादा आहे. म्हणून सुखदुःख समान, सगळं जीवांचा कृपा. आपल्याला सुख आणि दुःख समान वाटले पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात, ज्याप्रमाणे रिपू भक्ता देणे हरीचे जैसे, परमात्मा भक्तालाही तेच देतो, शत्रूलाही तेच देतो, तसा महात्मा सुख आणि दुःखाला समान किंमत देतो. आणि विषय स्वतःहून जवळ आले, विषय पाशीही आलिया, पाशी म्हणजे जवळ, जवळ विषय स्वतःहून आले तरी पण से म्हणजे आठवण, हे काय म्हणवणी, से आठवण न रिगे. विषय नेमके काय असतात, जवळ जरी आले तरी विषयाची त्याला विषय रूपाने आठवणसुद्धा होत नाही. गुरुवारी बाबांचा शब्द वापरतो, गुरुवारी मारुती बाबांचा, श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री शुकदेवजी महाराज, असं बाबांचा शब्द असतो पाठामध्ये. शुकाचार्य तपश्चर्या करायला गेले, इंद्राला भीती वाटली, त्याने रंभा पाठविली. तया महेंद्रादिपदे करिता ती वाटवते, रिद्धी सिद्धीचे द्वंद्वे पडून ठाती, कामक्रोधांची विलग उठावते अनेक. ते कामक्रोधाचे विकार येतात. रंभा आली, तिचं सौंदर्य पाहिल्यानंतर शुकाचार्यांच्या मनामध्ये विकार निर्माण झालाच नाही. नाना रंबेची ही रूपे, शुके नुठीजेची कंदरपे, विषय पासीही आलिया, से नरिगे हे काय म्हणून. जगद्गुरु तुकोबारांकडे एक स्त्री वाईट भावनेनं आली, जाई होतो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नो, विषय पासी आल्या से नरिगे काय म्हणून. जगद्गुरु तुकोबारांकडे एकदा त्यांचा मेवणा आला, जिजाबाईंचा भाऊ. लयचा आनंद झाला जिजाबाईला. दूर देशामध्ये भाऊ राहावा, भावावर प्रेम असावं. आला की त्याचा आनंद बहिणीला होतो. काय होतो हे फक्त बहिणीला माहिती, बाकी कोणाला माहिती नाही. लय आनंद. जिजाबाईंनी त्या दिवशी तुकोबारांना शब्द ह भ प, एरवी कुठं चाललात तुम्ही, पण त्या दिवशी आदराने, अहो तुकोबारांना, अहो बरं ठीक आहे, काय अपेक्षा आहे, अहो आज आपल्याकडे पाहुणे आलेत, म्हणजे मग आज तुम्ही भजनाला डोंगरावर जाऊ नका,
इथंच भजन करा, मी तुम्हाला काही म्हणणार नाही, एरवी नाही, ठीक आहे भजन इथं करायचं. मेवनाचा आला होता आणि भाऊ आला एवढा आनंद. गुरुवारी राऊत बाबा सांगत असतात, माहेरचं कुत्रं जरी आलं तरी त्या सासूरवासीन स्त्रीला खूप आनंद होतो. आणि असं म्हणतात बा, जुन्या काळात ते वरवंटा पाटा असायचा ना, ते मसाला वाटण्यासाठी माहेराहून दिला जायचा तो वरवंटा आणि पाटा. तो वरवंटा डोक्यावर जरी लागला तरी त्या सासूरवासीन स्त्रीला वेदना होत नसायच्या, माहेराहून आलेला आहे. तो भाग वेगळा सोडून द्या. स्वयंपाक केला आनंदाच्या भारामध्ये, इतका स्वयंपाक केला आनंदाच्या भारामध्ये, फार मोठा स्वयंपाक भावाकरताच केला होता. पण मग आता भावासोबत पंक्तीला कोणीतरी असावं का ना, पांती कर मीची पांती या रूपाने पंक्तीला कोणीतरी बसायला असावं. जास्त आनंदाच्या भारामध्ये काही गोष्टी विसरतात. त्या भावानीच एक म्हैस दिली होती ना जिजाबाईंना प्रपंच चालविण्यासाठी, आणि भाऊ येणार तर निरोप कळाला होता. मग बासुंदी करायची. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, बासुंदी करायची म्हणजे म्हशीला 3 दिवस पाणीच पाजलं नाही, दुधात पाणी नको यायला म्हणून अशा एकदम निरस्या दुधाची बासुंदी तयार केली. पण आनंदाच्या भरामध्ये साखर राहिली, भाज्यामध्ये मीठ राहिलं, आमटीमध्ये थोडंसं तिखट कमी जास्त झालं. आनंदाच्या भरात तो कोबाऱ्या बसली जेवायला, भाऊही जेवायला बसला. आणि मग महाराज काय, तो कोबाऱ्याने 15 वाद्या घेतला, वदनी कवळ घेता पाणी फिरवलं, ओम सहना अवतू. पहिल्यांदा सुरुवात जेवणाची गोडापासून करायची असते, मध्यंतरी तिखट वगैरे पदार्थ घ्यायचे, शेवटी आंबट ताकासारखे पदार्थ घ्यायचे असतात. बासुंदीची वाटी तर पहिल्यांदाच तो कोबाऱ्याने घेतली. त्या पाहुण्यालाही असं वाटलं घ्यावी, पाहिलं तर साखर नव्हती, ठेवून दिली. म्हणलं अरे पहिला घास तर गोड नाही लागला. भजे घेऊन पाहिले, मीठ कमी पडलं. अशा सगळ्या पदार्थामध्ये काही ना काही रुचीचे पदार्थ कमी पडले. आणि तो कोबारा असे वाढ आली की मागं जाऊ द्यायची नाही, आली बासुंदी की नाही म्हणायचा, हातच लावायचा नाही. आली वाडा, हवं का हवं का नाही, हवंच पाहिजेच. पोटभर तो कोबारा जेवले. आता ते उष्ट टाकायचं म्हणून मेवना कसं तरी जेवला. माझा भाऊ जेवला नाही. जिजाबाई जेवायला बसल्या, साखर नाही, भज्यामध्ये मीठ नाही. तो कोबाराने बोललो इकडे या म्हणे. अहो म्हणे बासुंदीत साखर नाही, स्वयंपाक मी नाही केला, सांगणं काम आहे ना तुमचं. तो कोबारा म्हणतात, काय खातो आम्ही, कासया सांगाते, कैसे हे लागते नेनो मुखे, विषय पासीही आलिया. विषय जवळ आल्यानंतर सुद्धा सेन रेगे काय म्हणूनी, त्या विषयांचे विषयरूपाने सुद्धा आठवण होत नाही. आणखीन या श्लोकाचं काही चिंतन आहे, चिंतन आपण ते उद्या पाहू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.